विदर्भाच्या भूमिकेवर काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना या सगळ्यांनी विदर्भाला विरोध केलेला आहे, स्वतंत्र विदर्भाला विरोध केलेला आहे। अरे स्वतंत्र विदर्भ झाला तर आपला आंबेडकरी विचाराचा माणूस इथला पहिला मुख्यमंत्री होईल। तो पहिला मुख्यमंत्री करण्यासाठी बीएसपीला येणाऱ्या विधानसभेमध्ये विजयी करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावे। ग्रामपंचायत सदस्य, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, तुम्ही आतापर्यंत खूप प्रवास केलाय। राहिला आमदार, आता तो प्रवास पूर्ण करा। आता यावेळेला तो प्रवास पूर्ण करा। आपली नागपूर जिल्ह्याची बीएसपीची टीम, ग्रामीणचे पदाधिकारी, विधानसभेचे पदाधिकारी, तुम्ही सेक्टर बूथवरचे ग्रासरूटचे पदाधिकारी सगळे प्रचंड ताकदीने लागा। विकायचं सोडून द्या। बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला। काँग्रेसवाले म्हणाले, बाबासाहेब तुम्ही कुणाला मताचा अधिकार देताय? तुमची माणसं गरीब आहेत, लाचार आहेत, मजलूब आहेत, विकणारी लोक आहेत, विकणारी लोक आहेत। ते निवडणुकीच्या काळात विकतात, त्यांचे नेते विकतात। कोई मुर्गी के भाव में, कोई बकरी के भाव में, कोई गधे के भाव में, कोई घोड़े के भाव में, साध्या साध्या गोष्टीमध्ये विकतात। बाबासाहेब तुमच्या मतामुळे काय होणार नाही, काँग्रेसवाला म्हणाला, काय होणार नाही। तुमच्या लोकांची मतं खरेदी करू, आमचं राज्य बनवू, बापूचं स्वप्न साकार करू। बाबा तुमचं स्वप्न साकार होणार नाही। काँग्रेसवाला म्हणाला, बाबा तुमचं स्वप्न साकार होणार नाही। बाबासाहेब चिडले नाही, म्हणाले, काँग्रेसवाल्या तुझी गोष्ट खरी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा माझा गरीब, लाचार, ललू आदमी, पिछड़ा आदमी, जिसका दमन हुआ, शोषण हुआ, वो जिस दिन अपनी वोट की सही कीमत पहचानेगा, उसका सही इस्तेमाल करेगा, तुम्हारे इतना बड़ा भिखारी दुनिया में कभी पैदा नहीं होगा। ज्या आत्मविश्वासाने बाबासाहेब बोलले, तो दिवस कधी यायचा, तो कुणी आणायचा? बाबासाहेबांचं गुणगान करून आणि त्यांच्या पुतळ्याला नुसते हार घालून आणि आम्ही स्वतःला विकून तो दिवस येणार नाही। ना बिकने वाला समाज, ना बिकने वाला वोटर, ना बिकने वाला लीडर, ना बिकने वाला उम्मीदवार अगर हम देंगे तो समाज जरूर साथ देता है, लोग जरूर साथ देते हैं। आणि म्हणून या विधानसभेमध्ये आपण या सगळ्याचा बंदोबस्त करून जिंकण्यासाठीच निवडणूक लढायची, जिंकणाराच उमेदवार द्यायचा आणि कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला जिंकून आणायचंच, याच एकमेव उद्देशानं इथून पुढे तुम्ही कामाला लागा। एवढंच या ठिकाणी सांगून पुढच्या सभेला जायची आपल्याकडे परवानगी मागतो। जय भीम, जय भारत।